श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो। देवीची विविध रूपे आहेत, शिवाय देवीच्या विविध रूपांचेही पूजन आपण करतो। त्यातलेच एक रूप म्हणजे अन्नपूर्णेचे। देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्न, धान्य, भाजी, पाला याची उणीव कधीच भासत नाही। त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींनी दिलेले ब्रीद आहे। चला तर पाहूया स्वामी समर्थांनी शनी रूप का धारण केले त्यामागची कथा। अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे। हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा म्हणतात। अक्कलकोट स्वामींनीही अशाच एक प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले। कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भट्टांसह सुमारे 100 सेवेकरी होते। त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती। थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले। तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले, पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा। इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल। श्रीपाद भट्टांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती। काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले। तेव्हा तिथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती। श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा ती महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाही। आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा। तिने शिजवलेले सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला। ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले। त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते। श्रीपाद भट्टांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले। सर्व तृप्त झाले। ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही। यावरून श्रीपाद भट्टांना खात्री पटली की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामींची अन्नपूर्णेच्या रूपात आले होते। अशा प्रकारे समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले, म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पूजले जाते। यासाठी स्वामींच्या चरणी अनन्य भावनाने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील, हे नक्की। श्री स्वामी समर्थ। अशाच नवनवीन स्वामींच्या गोष्टी, कथा ऐकण्यासाठी प्लीज फॉलो माय चॅनल अँड सबस्क्राईब अँड लाईक।